राम राम, कसे आहात? मजेत सगळं. तर आज आहे संडे ॲज युजल. संडे म्हणजे व्लॉग म्हणजे फंडे म्हणजे संडे. तर आत्ता उठलेलो आहे मी आणि आज फटाफट मला रेडी व्हायचं आहे. आणि एक मित्र आला आहे दहिवेलवरतून, तो जवळजवळ कालच आला होता. काल आम्ही छावा वगैरे पिक्चर बघायला गेलो. जबरदस्त आणि सॉलिड मूवी आहे. काय कौशलची ॲक्टिंग आहे, आहा मजा झाली. तर मग तो आलेला होता. मग त्याच्या घरच्या थांबून जरा रात्रभर तो थांबून गेला. तो इथं नाही आहे, तो माझ्या दुसऱ्या फ्रेंडच्या घरी आहे. तर मग त्याला फोन वगैरे करत तो येईल म्हणून मला पटकन रेडी वगैरे व्हायचं आहे, ब्रश वगैरे करायचं आणि आज फटफट रेडी व्हायचं. आणि आज मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आज मी करणार आहे वियर्ड फूड चॅलेंज. तर आज तो पण ट्राय करू, म्हणून आज खूप मजा येणार आहे. तर चला आता ब्रश वगैरे करून थोडंफार रेडी वगैरे, चला बाय. मागच्या वेळेस मी एक चेंज केला होता, तुम्हाला आठवत असेल की इथं फिश टँक वगैरे होता आणि इथून मग मी ते केलेलं. तर मग ते आता बकेटमधून फिश वगैरे काढले आणि फिश टँक इथून मी फुल टू इथं शिफ्ट केले. इथल्या जितके गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टी इकडं होत्या, तर इकडच्या इकडे टाकल्या, इकडच्या गोष्टी इकडे टाकल्या. थोडंफार घरच्यामध्ये चेंजेस वगैरे करूयात ते केले आहे. बघा वॉटर एकदम फुल टू क्लीन झालेलं आहे, बघू शकता. हे बघा आपले गुरामीचा तो पेयर आणि कलर विडो मस्त फिरत आहे. हे बघा ये वरती ये, नको येऊ जा होय. तर यांना मी फिश फूड वगैरे टाकून देईल. तर मग पाणी फुल टू क्लीन झालं आहे आणि आता मला ब्रश करायचं आहे आणि मस्त आता कॉफी वगैरे बनवायला लागेल आणि मस्त बनवून वगैरे तुम्हाला. ओके चलो बाय बाय. राम राम. मी आणि माझे दोघे मित्र आदित्य दरवर्षी राम राम बघा राम राम चलो. तर मग आम्ही आता मूळ गावी प्रतापूर या ठिकाणी जात आहोत. आणि विषय काय तिथं जे अनाथ मुलं आहे, गोरगरीब मुलं आहे, त्यांना आम्ही स्वखर्चाने सांभाळतो. आणि सध्या तरी आम्ही एक आरो प्लांट ओपन केलेलं आहे. तिथं नो चार्जेस नो कॉस्ट आम्ही त्यांना लोकांना पाणी पुरवठा करतो. आणि जे सगळ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी, त्या आरो प्लांटचा सांभाळ करण्यासाठी आम्ही स्वखर्चाने ते सगळं कार्यक्रम हा राबवतो. व तिथं स्वतः कोणाचाही माणूस न लावता स्वतः आजी बाबा तिथं थांबता, त्यांची काळजी घेता. एक नातं त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि आम्ही हे दोघी म्हणजे हा आदित्य जेव्हा दहिवेलवरतून आला तेव्हाच बोलला होता की आपण जाऊया तिथं, भेट देऊया. आणि दरवर्षी पण म्हटलं होता की जाशील तेव्हा सांग. तर मग त्याला ही परमिशन भेटली. आता आम्ही जात आहोत. तिथं गेल्यावर तुम्हाला फुल टूर वगैरे देतो, पूर्ण आरो प्लांट वगैरे कसं चालतं तिथं मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि आता भेटू तिथं, चलो बाय बाय. राम राम. आता पोचलेलो आहे आणि तुम्हाला हे बघा फुल टूर देतो. हे बघा राम 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 राम. हे बघा इथं छोटीशी सेंद्रिय शेती वगैरे चालते. हे बघा इथं कोथिंबीर वगैरे लावलेली आहे. इथं केळीची बाग वगैरे आहे. ते बघा केळीचे आलेले आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो, हे केळीची बाग आहे. केळी आलेले आहेत मस्तपैकी. इथं अजून असे 2-3 केळी, इथं आळूचे पानं वगैरे, हे मिरचीचं झाड आहे. त्याच्यानंतर हा आरो प्लांट आहे आणि आपलं फुल टू हॉस्टेल आहे. इथं मागे मुलांना थोडंफार वॉशिंग एरिया वगैरे दिलेला आहे. हे बघा, हे बघा मस्त झाडं वगैरे तुम्हाला दाखवतोय. बघा पपईचं झाडं वगैरे आहे, तिथं झाडं लावलेले आहेत. हे बघा इथून पाणी येतं. बघा खिडकी उघड रे. बघा इथे एक खिडकी दिलेली आहे. हा हे जार वगैरे आहेत इथं सगळे. हे बघा इथं जार वगैरे आहेत सगळे. ही पाण्याची टाकी, इथून वॉटर जाते बघा, तिथं नळी दिलेली आहे. हा टँकर इथं पाणी फुल स्टोअर होतं आणि मग इथून हे 2 टँकर दिलेले आहेत. हे फुल इथं पाणी वगैरे प्युरिफाय वगैरे होतं. जार लिक्विड होता वगैरे. हे 2 सिलेंडर वगैरे लावलेले आहेत.
हे बघा हे फुल इथं झाडं वगैरे आहेत, बाईक वगैरे, ट्रॅक्टर वगैरे. त्याच्यानंतर हे फुल हॉस्टेल आहे. इकडं स्टोर रूम आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. हे बघा तिथं स्टोर रूम आहे आणि सेफ्टीसाठी एक कॅमेरा लावलेला आहे तिथं बघा. काय रे कोणाचं फोन अर्जुन आबांचे नको काढायचे नाही इकडे काढायचे. हे बघा हे बेड वगैरे आहे, इथं मुलं वगैरे झोपता, आराम करता. आणि इथे एक दोरी टांगून दिली छोटीशी त्यांच्या कपडे वगैरे सुकवण्यासाठीची. तर अशा प्रकारे हा सगळा आहे. तर चला बघा एक खालचा फ्लोअर आहे आणि वरचा 2nd फ्लोअर आहे. तुम्हाला दाखवतो सरक रे. हे बघा हा 2nd फ्लोअर वरती पत्रा वगैरे लावलेला आहे. अजून इथं पण पत्रा लावायचा बाकी आहे. त्याच्यानंतर मग हा फुल इथं मुलं वगैरे राहतील, खेळतील. हे बघा हे येडे. आणि इथं बेड वगैरे राहील किंवा स्टोर रूम वगैरे राहील. तर अशा प्रकारे सोय बघा खालचा व्ह्यू इथून. हा आपला आवरो प्लांट, तर केळीचे बाग वगैरे असं सीन आहे. चलो बाय बाय मंडळी, राम राम. आता तर मग गावावरतून आलो आणि आता मी एक लोकेशन आहे ती कोणालाच नाही माहिती, खूप कमी जणांना माहिती. ही पण मला माझ्या फ्रेंड्सने वगैरे सांगितले, सिद्धांत साई वगैरे त्यांनी. आणि आता आम्ही आलेलो आहे एकदम मस्त जागेवर. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवते बघा. हे बघा मस्त एक छोटा झरणा आहे. पुढे धरणावरतून पाणी येतं. हे बघा मस्त पाणी. हे बघा अथर्व हाय कर हाय. हे बघा मस्त पाणी तिकडं जातं. हा आदित्य मंडळी, हा वेदांत आंधळी बघा. आणि हा कोण आहे? भागेश. भागेश भाऊ चेहरा दाखवा. बघा तुम्हाला माहिती, जाऊ द्या भागेश असं आहे बघा. आलाच शेवटी. तर मग अशी मस्त एक जागा आहे, तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवतोय बघा. पुढून तो एक छोटासा झरणा आहे, तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा. अशी मस्त आहे व्हिडिओ आणि एकदम मजा आता करू, मस्त चिल वगैरे करू आणि आता जाऊ. चलो बाय बाय. आलेलो आहे घरी आणि आता मी स्टडीला बसलोय बघा. तर आता स्टडीला बसलेलो आहे मी आणि आता जवळजवळ किती वाजले बापरे 6:15 होऊन गेले. आणि आज खूप 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 फिरणं झालं. उठलो, त्याला घ्यायला गेलो, गावात 1-2 सामान वगैरे आणायचं होतं, बाबांना द्यायचा होता, ते घेतले. मग त्याच्यानंतर प्रतापूरला गेलो, बाबांना तो सामान दिला, खेळलो वगैरे, फिरलो. तिथून मग आलो. मग परत त्या लोकेशन त्या लोकेशनवर गेलो, तिथं फिरलो वगैरे. त्याच्यानंतर अजून मग त्याला स्टँडवर सोडलं. तो आता गेलेला आहे घरी. आणि अजून कॉस्ट्यूम घ्यायचा होता, कॉस्ट्यूम मी घेतला आहे. कारण का ते 18 फेब्रुवारीला शिवजयंती आम्ही सेलिब्रेट करणार, कारण का 19ला सुट्टी आहे. तर मग तेव्हा मी बाजीप्रभू देशपांडे हा रोल भेटलेला आहे मला. तर मग त्याच्यासाठी तो कॉस्ट्यूम घ्यायला गेलो होतो. तो कॉस्ट्यूम वगैरे घेतला, मी आणलेला आहे. आणि तर मग आता चलो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि मी उद्या किंवा उद्या आज सामान घेऊन येईल आणि उद्या मी वेड फूड चॅलेंज करेल. त्याची क्लिप मी शॉर्ट्समध्ये कन्वर्ट करून मी टाकेल चॅनलला, ते नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करू नका. चलो बाय बाय. मैं तो तेरी